नमस्कार सर. आपलं नाव सांगा का? आपल्याला काय त्रास होता आणि कधीपासून त्रास होता? मला सायटिका आणि मणक्याचा त्रास होता. L4 आणि S1. ओके. आणि मी 4-5 डॉक्टरांकडे गेलो, पण मला म्हणजे मनावर अपेक्षित फरक वगैरे मिळाला नाही. ओके. मग तुम्हाला कायरोप्रॅक्टिक थेरपीबद्दल थोडक्यात माझ्याबद्दल जी माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही आल्यावर काय? आणि कायरोच्या संदर्भात मी 9दा ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला म्हणजे जवळजवळ 70% आराम मिळाला. मध्ये माझा गॅप पडला असं. ओके. सेटिंग्स ज्या कंटिन्यू व्हायला पाहिजे होत्या त्या होऊ शकल्या नाही. मग त्यामुळे आज आपण तिसरी सेटिंग घेतो. तिसरी सेटिंग वगैरे आपण. ओके. तुम्हाला याच्या आधी बाकी मग तुम्ही जे शेतात तुम्ही शेतकरी आहात सांगितलं मला, तर शेतामध्ये तुम्ही काम जे बंद केलं होतं काही दिवसांपूर्वी हा त्रास वाढल्यानंतर, तर त्याच्यासाठी काय केलं मग तुम्ही? म्हणजे पहिल्या 2 सेटिंग्स घेतल्याच्या नंतर तुम्ही तुमचे कामं चालू केले होते का? हो, कामं चालू केले होते. आणि तुम्हाला त्याच्यानंतर काही त्रास जाणवला किंवा किती टक्के काम केल्याच्या नंतर किती टक्के त्रास जाणवायचा? त्यानंतर म्हणजे मला म्हणजे त्रास वगैरे एवढा काही जाणवला नाही. बरं, पण नंतर जास्त वाकून काम केल्यानंतर तो जाणवायला लागला. म्हणजे खूप वेळ वाकून काम झालं की मग त्रास जाणवायचा? जास्त वेळ वाकल्यानंतर तो त्रास. पण पहिलं 70% जसा आराम पडलाय तुम्हाला, तर त्या 70% मधला किती टक्के तुम्हाला त्रास जाणवायचा? की समजा काम करताना मी जास्त वेळ वाकलो, जसं 2 तास 4 तास वाकले, नाही त्यावेळेला नाही जाणवत. नंतर ओके. म्हणजे तुम्ही काम केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडंसं जाणवायचं. मग ते किती टक्के सांगता येईल तुम्हाला? 10-20%? म्हणजे 20-25%. 20-25% जाणवायचं. मग त्याच्यानंतर आपला गॅप झाला, मग आपण परत तिसरी सेटिंग कंटिन्यू केली आणि आज परत रिकवर आहात. ठीक आहे. थँक्यू सर.